Hello everyone, my name is Varat Parihar. I am second year MBBS student of BJ Medical College. तर हा दुसरा व्हिडिओ आहे आपल्या फिजिकल क्वांटिटीज या टॉपिकचा. आपण लास्ट व्हिडिओमध्ये एनर्जी पर्यंत शिकलो होतो, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. आपण या व्हिडिओमध्ये पॉवर पासून कंटिन्यू करू. ठीक आहे. तर पॉवर, व्हॉट इज पॉवर? फर्स्ट ऑफ ऑल वी डिनोट पॉवर बाय P. व्हॉट इज पॉवर? इट इज रेट ऑफ वर्क डन. पॉवर इज रेट ऑफ वर्क डन म्हणजेच वर्क अपॉन टाइम. ठीक आहे, वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम. आता आपण एक काम करू, यावरून दुसरा फॉर्म्युला डिराइव्ह करू. आता वर्क म्हणजे आठवा फॉर्म्युला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज वेलोसिटी, म्हणजे हे काय आलं? फोर्स इंटू वेलोसिटी. मग आपल्याजवळ पॉवरचे दोन फॉर्म्युले झाले. एक पहिला म्हणजे पॉवर इज वर्क डन अपॉन टाइम, दूसरा पॉवर इज इक्वल्स टू फोर्स इंटू वेलोसिटी. ठीक आहे. तर आता युनिट, व्हॉट इज युनिट ऑफ पॉवर? युनिट ऑफ पॉवर इज वॅट. वॅटला आपण डिनोट करतो बाय W. ठीक आहे. आता आपण याचं डायमेन्शन बघू. आता एक तर तुम्ही वर्क डिवायडेड बाय टाइम यावरून पण डायमेन्शन काढू शकता, किंवा फोर्स इंटू वेलोसिटी पण काढू शकता. दोन्ही सेमच येणार आहे. तर बघा, आपण जर वर्क डन अपॉन टाइम केलं, तो वर्क डनचा किती येतो? आठवा mL2T-2 अपॉन टाइम. हा वर्क डनचा डायमेन्शन फॉर्म्युला डिवायडेड बाय T. मग हे किती येणार फायनली? mL2T-3. ठीक आहे. यानंतर आपण एक क्वेश्चन बघू. ठीक आहे. बघा, आता जो आपला वर्क डन मधला क्वेश्चन होता की त्यात आपण 100 kgचा एक ब्लॉक घेतला, त्याला 500 न्यूटननी पुश केलं फॉर 10 मीटर्स. ठीक आहे. तर सेम सिच्युएशन, सेम क्वेश्चन, पण आपण फक्त ती जी ऍक्टिव्हिटी केली ती 10 सेकंड मध्ये केली. ठीक आहे. तर मग आपल्याला पॉवर फाइंड करायचंय. ठीक आहे. पॉवर वी हॅव टू फाइंड. मग पॉवरचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे? वर्क डन अपॉन टाइम. मग आता वर्क डन किती आहे? वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे? 500 न्यूटन मल्टीप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट किती आहे? 10 मीटर डिवाइडेड बाय टाइम. टाइम किती आहे? 10 सेकंड्स. म्हणजे आपला आन्सर काय आलं? पॉवर इज इक्वल्स टू 500 वॅट. ठीक आहे. सिंपल एकदम. त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी जी आपण बघणार आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. तर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय असतं? करंट इज इक्वल्स टू फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक वायर घेतलं, त्यामधून पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ चार्ज किती पर युनिट टाइम मध्ये किती चार्ज जातो, त्याला आपण म्हणतो सरळ सरळ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. बघा, आता याचं युनिट काय? एम्पियर. एम्पियर आपण त्याला डिनोट करतो बाय A, आणि याचा डायमेन्शनल फॉर्म्युलाला आपण A लिहू शकतो और I पण लिहू शकतो. ठीक आहे. तर मग याहून आपल्याला Q चा डायमेन्शनल फॉर्म्युला काढावा लागतो, कारण A करंटचा A किंवा I आहे. ठीक आहे. तर आपल्याला Q चा म्हणजे चार्जचा काढावा लागणार, आपण तो पण काढून ठेवू. ठीक आहे. तर चार्जचा, मग चार्जचं युनिट पण बघून घेऊ आपण. चार्जचं युनिट असतं कुलम. त्याला डिनोट करतो आपण बाय C. ठीक आहे. याचा डायमेन्शनल फॉर्म्युला काय ना, जर I चा आपण A कन्सिडर करू. ठीक आहे. A कन्सिडर करू, तर मग A मल्टीप्लाइड बाय T होऊन जाणार. मग याचा डायमेन्शनल फॉर्म्युला किती आला? A1 आणि T1. ठीक आहे. हे आपल्याला पुढे कामी येणार. बघू आपण. व्हॉट इज द क्वेश्चन? फॉर एक्झाम्पल दिस इज अ वायर, त्यामधून 10 कुलम चार्ज पास होतोय इन 2 सेकंड्स. ठीक आहे. वी हॅव टू फाइंड इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला आताच बघितला आपण. काय फॉर्म्युला? Q अपॉन T, दॅट इज चार्ज अपॉन टाइम. चार्ज किती आहे? 10 कुलम. टाइम किती आहे? 2 सेकंड्स. किती झालं हे? 5 सेकंड. ठीक आहे. एकदम सिंपल क्वेश्चन. सॉरी, इथे युनिट काय येणार? एम्पियर. सॉरी. त्यानंतर रेजिस्टन्स. ठीक आहे. तर
रेझिस्टन्स म्हणजे पहिले समजून घ्या. बघा आतापर्यंत पॉवर, एनर्जी, वर्क वगैरे हे आपल्याला कळतं नॉर्मली काय असतं, पण रेझिस्टन्स हा इलेक्ट्रिक करंट मधला एक क्वांटिटी आहे, टर्म आहे, जी खूप कामी येणार आहे. आता तुम्ही 10th मध्ये पण शिकलेले असणार आहे आणि 11th 12th मध्ये पण शिकणार आहे. बघा, तर रेझिस्टन्स म्हणजे काय की कुठल्या पण मटेरियल मधून इलेक्ट्रिक करंट जेव्हा पास होतो तर त्याला एक फोर्स रेजिस्ट करतो. ते इलेक्ट्रिक करंटला पास व्हायला एक फोर्स रेजिस्ट करतो आणि त्यालाच आपण रेजिस्टन्स म्हणतो. ठीक आहे. तर आता आपण या क्वेश्चन मध्ये बघितला, एक वायर आहे त्यातून 10 कुलूम चार्ज पास होतोय वगैरे वगैरे 2 सेकंड मध्ये. तर कुठलंही मटेरियल आहे त्यामधून इलेक्ट्रिक करंट पास होताना ते इलेक्ट्रिक करंटला काहीतरी रेजिस्ट करणार, ते मटेरियल त्या करंटला रेजिस्ट करणार पास होण्यापासून, आणि त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. काय म्हणतो, रेजिस्टन्स. ठीक. तर रेजिस्टन्स तर आपण त्याला डिनोट करतो बाय कॅपिटल आर. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे रो एल बाय ए. ठीक आहे, समजून घ्या. आता व्हॉट इज रो? रो इज रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टिव्हिटी. एल इज लेंथ. लेंथ ऑफ कंडक्टर किंवा वायर. आणि ए इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, जर मी हा असा कट केला, ठीक आहे, जर मी हा असा कट केला तर याचा जो पार्ट एक्सपोज होणार त्याला म्हणतो आपण क्रॉस सेक्शन. ठीक आहे. आणि मग तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. ठीक आहे, कळालं. बघा आता हा जो रेजिस्टिव्हिटी असतो हा मटेरियलवर डिपेंड करत असतो. कशावर डिपेंड करतो? मटेरियलवर. म्हणजे जर आपण एक कॉपर वायर घेतला तर कॉपरचं रेजिस्टिव्हिटी वेगळं असणार, जर सिल्वर घेतलं त्याचं रेजिस्टिव्हिटी वेगळं असणार. म्हणजे तुम्ही मटेरियल चेंज केलं तर त्याचं रेजिस्टिव्हिटी चेंज होणार. पण जर फॉर एक्झाम्पल माझ्याजवळ एक वायर आहे, कॉपर वायर आहे 10 मीटर लेंथ आणि दुसरा कॉपर वायर आहे 20 मीटर लेंथ. आता दोघांची लेंथ वेगवेगळी आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन फॉर एक्झाम्पल सेम आहे, तर रेजिस्टन्स वेगवेगळा असणार पण रेजिस्टिव्हिटी सेम असणार. का? कारण हा पण कॉपरचा वायर आहे आणि हा पण कॉपरचा वायर. कळालं. म्हणून रेजिस्टिव्हिटी कशावर डिपेंड करते? मटेरियलवर. आणि रेजिस्टन्स या सगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड करतं. ठीक आहे. तर रेजिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन मटेरियल. ठीक आहे. मग जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं 2 वायर्स ऑफ कॉपर हॅव्हिंग दिस मच लेंथ अँड दिस मच एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, फाइंड देअर व्हॉट इज रेजिस्टिव्हिटी किंवा व्हॉट इज रिलेशन ऑफ देअर रेजिस्टिव्हिटी, तर त्यांची रेजिस्टिव्हिटी सेम असतात दोन्ही वायरची. का? कारण दोन्ही वायर पण कॉपरचे आहेत म्हणून. ठीक आहे. आता आपण व्होल्टेज बघू. व्होल्टेज बघून मग दोन्हीवर एक सोबत क्वेश्चन घेऊ, मग तुम्हाला जास्त क्लिअर होणार. ठीक आहे. बघा आता व्होल्टेज V त्याला आपण डिनोट करतो V ने, सरळ सरळ. एक मिनिट, आपलं युनिट्स आणि डायमेन्शन राहिले रेजिस्टन्सचे. आता रेजिस्टन्सचं युनिट असतं ओम. हा एक ग्रीक सिम्बॉल आहे आणि त्याला आपण रीड करतो ओम. ठीक आहे. तो जो रेजिस्टिव्हिटी आहे त्याचं पण युनिट असतं ओम मीटर. ओम मीटर. ठीक आहे. त्यानंतर आता व्होल्टेज. आता व्होल्टेज इज I इंटू R. ठीक आहे. व्होल्टेज इज I इंटू R. मग आता आपण इथून रेजिस्टिव्हिटीचा एक अजून फॉर्म्युला बनवू शकतो, सॉरी रेजिस्टन्सचा एक अजून फॉर्म्युला बनवू शकतो. तो काय होणार? V बाय I. ठीक आहे. तर मग रेजिस्टन्स can also be written as V upon I. ठीक आहे. बघा आता व्होल्टेजचा हा एक फॉर्म्युला झाला I इंटू R. व्होल्टेजचा एक अजून फॉर्म्युला असतो, तो म्हणजे वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डन अपॉन चार्ज म्हणजे
एखाद्या पर्टिक्युलर कंडक्टरमध्ये किंवा वायरमध्ये चार्जला मूव्ह करायला किती वर्क लागलं डिवायडेड बाय चार्ज. ठीक आहे, कळालं. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, व्होल्टेजचं युनिट व्होल्ट, त्याला पण आपण व्हीनेच डिनोट करतो. ठीक आहे. हा, आता आपल्याला काय करायचंय, आपल्या डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा. आपण जर व्होल्टेजचा काढला तर आपल्याला रेझिस्टिव्हिटीचा पटकन भेटणार. ठीक आहे, तर मग सॉरी रेझिस्टन्सचा भेटणार, रेझिस्टन्सहून मग आपण रेझिस्टिव्हिटीचा पण काढू शकतो. तर व्होल्टचा आपण व्होल्टेजचा कशावरून काढू, वर्क डन अपॉन चार्ज काढू, कारण आपल्याला वर्क डन माहिती आणि चार्ज पण आपण आता काढलं. तर वर्क डनचा डायमेन्शनल फॉर्म्युला किती, वर्कचा डायमेन्शनल फॉर्म्युला किती, mL2T-2. ठीक आहे, mL2T-2 डिवायडेड बाय AT, जे आपण आता काढलं चार्जचा डायमेन्शनल फॉर्म्युला. आता जर आपण याला फायनली बघितलं तर हे किती येणार, mL2T-3A-1. कळालं. ठीक आहे, हा डायमेन्शनल फॉर्म्युला कशाचा आला, व्होल्टेजचा. किती आला, M1L2T-3A-1. आता आपण इथून रेझिस्टन्सचा काढू. मग रेझिस्टन्सचा कसा काढणार आपण, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. मग आता याचा डायमेन्शनल फॉर्म्युला बघा, व्होल्टेजचा किती आला होता, ML2T-3A-1 डिवायडेड बाय A. मग आता हा किती आला फायनली, ML2T-3A-2. कळालं. ठीक आहे. त्यानंतर रेजिस्टन्स, रेजिस्टन्स झालं, व्होल्टेज झालं. त्यानंतर आता क्वेश्चन बघा. ठीक आहे, तर आता क्वेश्चन काय की सेम वायर, ज्या वायर मध्ये आपण करंट फाइंड केला तोच वायर घेतला आपण, त्याची लेंथ घेतली 5 मीटर, रेडियस इज 2 सेंटीमीटर, रेझिस्टिव्हिटी म्हणजेच रो इज 6.28 × 10⁻⁴ ओम मीटर. आपल्याला काय फाइंड करायचंय, रेझिस्टन्स फाइंड करायचं. मग आपण काय करणार, सगळ्यात पहिले फॉर्म्युला लिहा, R = ρL/A. मग आपल्याला ए फाइंड करावं लागणार ना, कारण आपला जो रेडियस आहे. मग आपल्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन फाइंड करावं लागणार. मग आपण एक काम करू, एरिया फाइंड करून घेऊ. तर मग एरियाचा फॉर्म्युला किती असतो सर्कलसाठी, कारण वायर आहे ना, वायरचा जर आपण क्रॉस सेक्शन घेतला तो सर्कल येणार. मग आपल्याला सर्कलचा एरिया माहिती पाहिजे. मग तो किती येणार, πr². पाय 3.14 मल्टिप्लाइड बाय r 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे आपल्याला त्याला SI मध्ये कन्वर्ट करावं लागणार, म्हणजे 2 × 10⁻² मीटरचा स्क्वेअर. 2 × 10⁻² स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण इथं सगळ्या व्हॅल्यू पुट करू आणि सॉल्व्ह करू. R = ρ 6.28 × 10⁻⁴ मल्टिप्लाइड बाय L किती आहे, 5 मीटर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे, 3.14 मल्टिप्लाइड बाय 4 × 10⁻⁴. ठीक आहे, इथपर्यंत. मग बघा आता आपण सॉल्व्ह करू. आता 10⁻⁴ आणि 10⁻⁴ डायरेक्ट कॅन्सल झालं. त्यानंतर 3.14 आणि 6.28 याला 2 ने आपण डिवाइड करू शकतो. त्यानंतर परत हे 2 जार, म्हणजे रेझिस्टन्स किती आलं फायनली, 5/2, दॅट इज 2.5 ओम. कळालं. ठीक आहे, ओके. त्यानंतर सेम वायर आहे आणि त्या सेम वायर मध्ये आपल्याला व्होल्टेज फाइंड करायचंय. मग आता व्होल्टेजचा फॉर्म्युला काय बघितला आपण, V = IR. आता I किती आलेलं आहे आपलं बघा, सेम वायर आहे. मग इथं I किती आहे, 10/2, दॅट इज 5 एम्पियर. ठीक आहे, मग V फाइंड करायचं. I किती आलं आपलं, 5 एम्पियर. रेझिस्टन्स किती आलं, 2.5. मग कॅल्क्युलेट करा, हे किती येणार,
मग किती येणार हे 25 इंटू 5 केलं तर किती येतं 125 येतं, म्हणजे आपण 12.5 युनिट व्ही व्होल्ट. ठीक आहे, कळालं. त्यानंतर आता आपल्याला शेवटचं बघायचंय ते म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर्स. ठीक आहे, तर बघा रेझिस्टर काय असतं ते समजून घ्या. आता कुठल्याही वायरमध्ये कुठल्याही मटेरियलमध्ये थोडंफार तरी रेझिस्टन्स असतंच. ठीक आहे, पण कधी कधी काही अप्लायन्सेस बनवायसाठी नाहीतर आपल्याला जर काही व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन करायचं असलं एखाद्या अप्लायन्समध्ये किंवा इलेक्ट्रिक करंट वेगवेगळा पास झाला पाहिजे वेगळ्या वायरमधून, त्यासाठी आपण काय करतो रेझिस्टन्स लावतो. मग रेझिस्टन्स लावलं की मग जसं रेझिस्टन्स लावतो त्यानुसार एक तर व्होल्टेज डिफर करणार नाहीतर मग इलेक्ट्रिक करंट डिफर करणार. ठीक आहे, तर मग आपण काय करतो रेझिस्टर एक असं सबस्टन्स असतं किंवा असं तुम्ही इन्स्ट्रुमेंट म्हणू शकता ज्यामध्ये रेझिस्टन्स असतं, की म्हणजे आता पूर्ण वायरमध्ये आता आपण बघितलं की त्या वायरचं रेझिस्टन्स आलं 2.5 ओम आलं. ठीक आहे, तर मग आपण त्या पूर्ण वायरचं 2.5 आलं, पण मग आपण असे पण डिव्हाइसेस बनवलेले आहेत की त्या डिव्हाइसेसचं इंडिव्हिज्युअल आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण रेझिस्टन्स बनवू शकतो. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण रेझिस्टर, म्हणजे त्याचं स्वतःचं रेझिस्टन्स असणार काहीतरी, आणि ते आपण कुठे यूज करू शकतो, एक तर इलेक्ट्रिक करंट चेंज करायसाठी नाहीतर मग व्होल्टेज चेंज करायसाठी. मग आता आपण काय शिकणार आहे ते रेझिस्टरचं कॉम्बिनेशन शिकणार आहे. ठीक आहे, तर मग आता बघा हे एका लाईन मध्ये एकानंतर एक आहेत, मग आपण यांना म्हणणार सिरीज कॉम्बिनेशन. काय म्हणणार सिरीज कॉम्बिनेशन, काय म्हणणार सिरीज कॉम्बिनेशन. आणि याला काय म्हणणार आपण पॅरलल कॉम्बिनेशन. का, कारण हे एक दुसऱ्याच्या पॅरलली अरेंज्ड आहेत. कळालं इतकं? ओके. त्यानंतर आपण फॉर एक्झाम्पल याला R1 म्हणू, याला R2 म्हणू, याला R3 म्हणू. आता फॉर एक्झाम्पल ही पूर्ण एक सिस्टीम आहे आणि तुम्हाला विचारलं पूर्ण सिस्टीमचं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती. काय विचारलं, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती. तर मग आपण त्याचा एक सिंपल सरळ फॉर्म्युला आहे, सिरीजसाठी एक फॉर्म्युला, पॅरललसाठी एक फॉर्म्युला, तो बघू. आता सिरीजचं इक्विव्हॅलंट कळालं, रेझिस्टन्सचं इक्विव्हॅलंट सिरीज कॉम्बिनेशनचं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सचा फॉर्म्युला इज डायरेक्टली त्यांना ऍड करा, R1 प्लस R2 प्लस R3. ठीक आहे, डायरेक्टली ऍड करा. कळालं. पण पॅरललचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, त्यांना डायरेक्टली ऍड नाही करणार, त्यांचं रेसिप्रोकल घेऊन ऍड करायचं. ठीक आहे, मग त्यांचं रेसिप्रोकल घ्यायचं, तर मग हे नाही विसरायचं की या टर्मचं पण रेसिप्रोकल घ्यावं लागतं. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं की 1 upon equivalent resistance in parallel combination is equals to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. फॉर एक्झाम्पल R1 आहे, हे R2 आहे आणि हे R3. कळालं? ठीक आहे, मग हे झालं सिरीजचा फॉर्म्युला, हा झाला पॅरललचा फॉर्म्युला. पॅरलल मध्ये एक कॉमन मिस्टेक काय करतात खूप मुलं, की हे R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 1 by R1 प्लस 1 by R2 प्लस 1 by R3 करतात. तर ऍक्च्युअली काय असतं, 1 by R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 1 by R1 प्लस 1 by R2. ठीक आहे, तर R इक्यू इज इक्वल्स टू नाही लिहायचं, डायरेक्ट लक्षात ठेवायचं पॅरलल मध्ये, कारण आन्सर काढताना पण चेंज होता आन्सर जर आपण ते नीट केलं नाही तर. ठीक आहे, तर आपण एक पहिले एक्झाम्पल घेऊ, बेसिकचं एक्झाम्पल घेऊ. आता फॉर एक्झाम्पल आता हे 2 ओम 3 ओम 5 ओम असं आहे आणि ठीक आहे, हे घ्या 2 ओम 1 ओम आणि परत 2 ओम घेऊ आपण. आपण याला सॉल्व्ह कसं करणार, याचं तर आपण डायरेक्टली ऍड करणार आहे, याच्यात काही डाऊट नाही. 2 प्लस 3 प्लस 5 किती होणार, हे किती होणार 10 ओम. पण आता इथं कसं करणार आपण, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज इक्वल्स टू 1 by 1 प्लस 1 by 2 सॉरी इथे कसं करणार, 1 by R इज इक्वल्स टू 1 by 2
प्लस 1/1 प्लस 1/2. मग आता हे ऍड करायचं. ठीक आहे. तर मग सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागणार, त्यांची डिनॉमिनेटर इक्वल करावं लागणार. मग 2 इथं आहे, इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार या फ्रॅक्शनला. मग किती होणार आहे, 1/2 प्लस 2/2 प्लस 1/2. थोडस इकडे सॉल्व्ह करू. मग हे किती आलं, 1/REQ इज इक्वल्स टू 1 प्लस 2 प्लस 1/2. ठीक आहे. तर मग आता असं नाही की हे किती आलं, 4/2. मग हे उत्तर आहे का, नाही. आपल्याला याचं रिसिप्रोकल करायचं बाकी आहे. आपण याचं रिसिप्रोकल करायचं दोन्ही साईडचं. मग येणार आपलं उत्तर 2/4 म्हणजेच 1/2 ओम. ठीक आहे, कळालं. मग सिरीज मध्ये तर काही प्रॉब्लेम होत नाही, पण आपण पॅरललचं ऍडिशन करताना नेहमी चूक काय करतो की हे इथं रिसिप्रोकल करायचं विसरून जातो, त्यामुळं खूप चुका होतात. तर ही बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. मग यानंतर आतापर्यंत आपण जितक्या क्वांटिटी शिकलो त्यांच्यावर क्वेश्चन सॉल्व्ह करू. रॅन्डम क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे. बघा पहिला क्वेश्चन काय, आता तुम्हाला काय करायचंय, पॉज करायचा व्हिडिओ, क्वेश्चन बघायचा, सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आणि नंतर परत बघायचं बरोबर सॉल्व्ह केलेलं आहे का नाही. बघा मग आता क्वेश्चन काय, an iron ball is fired through cannon with velocity 100 meter per second having weight 5 kg. What is work done on iron ball? मग आपण सगळ्यात पहिले काय करणार, गिवन लिहून घेणार. गिवन iron ball is fired through cannon. कॅनन म्हणजे एक तोफ. थ्रू वेलॉसिटी विथ वेलॉसिटी 100 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी किती आहे, 100 मीटर पर सेकंड. हॅव्हिंग वेट, म्हणजे वेट किंवा मास दिलेलं आहे. मास इज 5 kg. व्हॉट इज वर्क डन, व्हॉट इज वर्क डन क्या पूछा है, काय विचारलेलं आहे आपल्याला, वर्क डन विचारलेलं आहे. ठीक आहे. हा ठीक आहे. मग आता आपल्याला फॉर्म्युलेस काय काय माहिती आहे वर्क डन साठी. बघा वर्क डन इज इक्वल्स टू आपल्याला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट माहिती आहे. ठीक आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट माहिती आहे. आणि परत आपण याच्यावर एक फॉर्म्युला डिराइव्ह केला होता, तो काय होता, मोमेंटम इंटू तो काय होता फॉर्म्युला, मोमेंटम इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. तर मग आता बघा इथं मास आहे, वेलॉसिटी आहे, म्हणजे आपण मोमेंटम काढू शकतो, मास इंटू वेलॉसिटी, आणि वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय मोमेंटम इज इक्वल्स टू 5 इंटू 100 मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे. मग किती आलं हे, 50,000 म्हणजे 50,000. वर्क डनचे युनिट जूल. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, अ लिफ्ट कॅरिंग 5 passengers which weighs total of 3000 kgs. It is moving up with velocity 4 meter per second. Find the power delivered to lift. ठीक आहे. आपण क्वेश्चन समजून घेऊ. एक लिफ्ट आहे, त्यात 5 पॅसेंजर्स आहेत आणि त्याचं टोटल वजन लिफ्टचं इन्क्लुडिंग पॅसेंजर्स इज 3000 kgs. इट इज मुव्हिंग अप म्हणजे वर मूव्ह होत आहे लिफ्ट, आणि त्याची वेलॉसिटी किती आहे, 4 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, किती, त्या लिफ्टला डिलिव्हर होणारी पॉवर विचारलेली आहे. ठीक आहे. फाइंड द पॉवर डिलिव्हर्ड टू लिफ्ट, म्हणजे आपल्याला सरळ सरळ पॉवर फाइंड करायची. मग गिवन लिहून घेऊ. गिवन काय, सगळ्यात पहिले आपल्याला मास आहे. सगळ्यात पहिले मास इज इक्वल टू 3000 kgs. त्यानंतर अजून काही गिवन आहे आपल्याजवळ, वेलॉसिटी इज 4 मीटर पर सेकंड. ठीक आहे. कळालं. आपल्याला फाइंड काय करायचंय, आता काय फाइंड करायचंय, पॉवर काढायची. मग पॉवरचा फॉर्म्युला आठवा. पॉवर इज इक्वल्स टू, आठवतं का, पॉवर इज इक्वल्स टू काय होतं, वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम हा एक फॉर्म्युला होता. अजून एक फॉर्म्युला शिकलोय का आपण, हा शिकलोय. तो काय होता, फोर्स इंटू वेलॉसिटी. हे दोन फॉर्म्युले शिकलेले आहेत आपण पॉवर साठी. आता आपल्याला इथं टाइम आहे का दिलेला, नाही दिलेला, मग आपण हा फॉर्म्युला नाही यूज करू शकत.
मग आपल्याला फोर्स इंटू वेलोसिटी यूज करावं लागणार. आपल्याजवळ वेलोसिटी आहे, फोर्स आहे का नाही, मग आपल्याला फोर्स काढावा लागणार. मग आपण फोर्स कसं काढायचं बघा. लिफ्ट आहे, लिफ्टचं टोटल वजन किती आहे 3000. आता फॉर एक्झाम्पल ही लिफ्ट आहे, ठीक आहे, याचं टोटल वजन किती दिलेलं आहे 3000 kg. आणि मी तुम्हाला सांगितलं की जर एक ब्लॉकचा क्वेश्चन बघितला आपण की तो स्टेशनरी ठेवलेला होता आपण ग्राउंडवर आणि त्यावर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट करतं. कळालं. मग इथं पण तेच होणार. मग इथं फोर्स किती येणार मास इंटू जी. कळालं. मग इथं फोर्स काय येतो एम इंटू जी. फोर्स काय येतो एम इंटू जी. मग एम किती आहे 3000 आणि जी आपण 10 यूज करू. मग हे किती आलं 30,000 न्यूटन. मग आता पॉवर फोर्स इंटू वेलॉसिटी. फोर्स किती आहे 3000 मल्टीप्लाइड बाय वेलॉसिटी किती आहे. हाऊ मच इज वेलॉसिटी. वेलॉसिटी इज 4 मीटर पर सेकंड मल्टीप्लाइड बाय 4. मग हे किती आलं 120,000 1,20,000. पॉवरचं युनिट वॅट. दिस इज द आन्सर. ठीक आहे. त्यानंतर परत एक इझी क्वेश्चन. अ कार मुव्हिंग विथ वेलॉसिटी 72 किलोमीटर पर आवर ऑफ 500 kg. म्हणजे एक कार आहे त्याचं वजन आहे 500 kg, वेलॉसिटी 72 किलोमीटर पर आवर. आपल्याला कायनेटिक एनर्जी विचारलेली. आपण गिवन लिहून घेणार. गिवन इज वेलॉसिटी 72 किलोमीटर पर आवर, मास इज 500 किलोग्राम. आपल्याला फाइंड काय करायचंय कायनेटिक एनर्जी. मग आपण सगळ्यात पहिले काय लिहून घेतलं गिवन डाटा लिहून घेतला. त्यानंतर आपण काय करतो त्यानंतर आपण चेक करतो की जे प्रत्येक आपल्याला क्वांटिटी दिलेली आहे जो गिवन डाटा आहे तो एसआय युनिट मध्ये आहे का नाही. मग किलोमीटर पर आवर एसआय युनिट आहे का नाही, केजी आहे का हो. मग आपल्याला याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागणार. मग आपण कसं कन्वर्ट करणार 72. जर आपल्याला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण त्याला 5/18 नी मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड जर कन्वर्जन करायचं असलं तर मल्टिप्लाइड बाय 5/18. आणि जरी उलट कन्वर्जन करायचं असलं तर मल्टिप्लाइड बाय 18/5. ठीक आहे. लक्षात ठेव. मग आपण 5/18 ने मल्टिप्लाय करतो. मग 18 बघा डिवाइड होतं का होतं. 18 4 जार 72. मग हे किती आलं 20 मीटर पर सेकंड. आता कायनेटिक एनर्जी फाइंड करू. हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर. हाफ मास किती आहे 500 मल्टीप्लाइड बाय वेलॉसिटी स्क्वेअर. वेलॉसिटी 20 इंटू 20. हे किती आलं 10. मग हे 10,000 मल्टीप्लाइड बाय 10 म्हणजे 1 लाख जूल. कारण कायनेटिक एनर्जी आहे. एनर्जी म्हणजे जूल. ठीक आहे. बघा सिंपल क्वेश्चन. परत एक सोपा क्वेश्चन आहे. आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे. एक वायर आहे त्यामध्ये आता करंट दिलेला आहे आपल्याला. आपण क्वेश्चन बघितला आधी त्यात आपल्याला चार्ज दिलेला होता आणि टाइम दिलेला होता. आपल्याला इथं चार्ज फाइंड करायचं म्हणजे करंट इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी. देअरफॉर क्यू इज इक्वल्स टू आय मल्टीप्लाइड बाय टी. तर करंट किती आहे 2 एम्पियर मल्टीप्लाइड बाय 4. मग चार्ज किती आला 8 कुलम. किती आला 8 कुलम. ठीक आहे. त्यानंतर बघा आता आपण एक थोडं हार्ड कॉम्बिनेशन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर हे तर काय हार्ड नाही, सोपंच आहे. मग आता याचं बघा आर इक्विव्हॅलंट सिरीज खूप सोपं डायरेक्टली ऍड करतो. 2 + 3 + 4 किती होणार 7 + 2 9 ओम. पॅरलल. आता पॅरललचं कसं करतोय आपण 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 1/3 + 1/3 + 1/3. कळालं. मग आता तिघांचं डिनॉमिनेटर सेम आहे
मग आपण काय करणार, 1 + 1 + 1 डिवायडेड बाय 3. मग हे किती आलं, 3/3. मग 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 3/3. R equivalent is equals to 3/3, that is 1 ohm. सिंपल. त्यानंतर ठीक आहे, हे थोडं आता कॉम्प्लेक्स आहे आता, कारण या क्वेश्चन मध्ये आपल्याला पॅरलल आणि सिरीज दोन्ही पण इथंच यूज करावं लागणार. आपण लास्ट क्वेश्चन मध्ये इक्वेशन सिरीजचा होता, इक्वेशन पॅरललचा होता, इथं तसं नाहीये. ठीक आहे, तर बघ आता समजून घ्या हे कसं सॉल्व्ह करायचं. आता आपल्याला या क्वेश्चनला सगळ्यात पहिले 3 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. पहिला पार्ट म्हणजे हा, दुसरा पार्ट हा आणि तिसरा पार्ट हा. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागणार, सगळ्यात पहिले फॉर एक्झाम्पल हा ए पार्ट, हा बी आणि हा सी. आपल्याला ए पार्टचं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड करून घ्यावं लागणार, बी चं तर 3 ओहमच असणार आहे आणि सी चं फाइंड करून घ्यावं लागणार. नंतर ते तिन्ही सिस्टीम्स एक दुसऱ्यासोबत सिरीज मध्ये म्हणजे ए प्लस बी प्लस सी करावं लागणार. फाईन. ठीक आहे, मग आपण ए चं सगळ्यात पहिले इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड करू. मग ए चं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार, ए चं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज इक्वल्स टू 1/4 प्लस 1/4. मग हे किती येतं, आर ई क्यू इज इक्वल्स टू किती येतं, 4/2 म्हणजेच 2 ओम. ठीक आहे, कळालं. मग त्यानंतर आर ई क्यू ऑफ बी 3 ओमच येतं, कारण या सिरीज पॅरलल मध्ये काहीच नाही आहे त्याच्यासोबत. आणि हे किती येतं, 1/R EQ इज इक्वल्स टू 1/9 प्लस 1/9 प्लस 1/9. मग आता सॉल्व्ह करा. R EQ ऑफ C इज इक्वल्स टू 9/3. मग हे येतं 3 ओम. मग आता जर आपल्याला पूर्ण सिस्टीमचं फाइंड करायचं असलं, R EQ ऑफ सिस्टीम, मग आपल्याला काय करावं लागणार, इज इक्वल्स टू A प्लस B प्लस C. ए किती आहे, 2 ओम प्लस बी किती आहे, 3 प्लस सी किती आहे, 3. मग किती आलं, 3 + 3 6 + 2 8 ओम. कळालं. म्हणजे जर आपल्याला एखादं कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन दिलेलं असेल तर मग आपण काय करणार, त्या कॉम्प्लेक्स कॉम्बिनेशन्सला सगळ्यात पहिले पार्ट्स मध्ये डिवाइड करून घ्यायचं की कुठला पार्ट सिरीज आहे, कुठला पार्ट पॅरलल आहे. मग तो वेगवेगळा सॉल्व्ह करून घ्यायचा आणि ऍट लास्ट अशी सिच्युएशन आली पाहिजे की तिन्ही गोष्टी पॅरलल मध्ये येतील, तिन्ही किंवा चारी जितके काही कॉम्बिनेशन असतील वेगवेगळे, मग आपण ते सेपरेटली ऍड करायचे सिरीज मध्ये आले. कळालं. ठीक आहे. त्यानंतर हा परत एक इझी क्वेश्चन. Potential difference across a wire is 6 volt having resistance of 2 ohm. Find electric current. म्हणजे गिवन लिहून घ्या. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. ठीक आहे, इज 6 वोल्ट. हॅव्हिंग रेजिस्टन्स इज 2 ओम. काय फाइंड करायचंय, आय फाइंड करायचंय, आय फाइंड करायचं. मग आपण काय माहिती, आपल्याला V इज इक्वल्स टू IR माहिती आहे. देअरफॉर I इज इक्वल्स टू V/R. मग V किती आहे, 6, R किती आहे, 2, I किती आलं, 3 एम्पियर. इझी क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर हा क्वेश्चन चांगला क्वेश्चन बघा, कारण या क्वेश्चन मध्ये आपल्याला मोशन 1D पण यूज होतो आणि कायनेटिक एनर्जी पण यूज होतो. बघा क्वेश्चन बघा नीट. अ बुलेट ऑफ मास 20 ग्राम having velocity of 100 meter per second. It passes through a wooden plank. Wooden plank म्हणजे एक लाकूड आहे, लाकडाची फळी आहे. ऑफ थिकनेस 18 मीटर. त्या लाकडाच्या फळीची थिकनेस किती आहे, 18 मीटर. डिसेलरेशन इनसाइड प्लॅंक इज 100 मीटर पर सेकंड. मग आता बघा, आता एक बुलेट जर आपण एक लाकडाच्या फळीतून पास होतीये म्हणजे त्याला किती रेजिस्टन्स येणार ना, त्या रेजिस्टन्स मुळे काय होणार, स्पीड स्लो होणार. स्पीड स्लो होणं म्हणजेच डिसेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन, डिसेलरेशन. मग ते किती आहे, 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ द बुलेट आफ्टर इट एक्झिट्स द प्लॅंक. म्हणजे त्या लाकडाच्या फळीतून म्हणजे प्लॅंक मधून जेव्हा बुलेट बाहेर येते तेव्हा त्याचं कायनेटिक एनर्जी किती. कळालं बघा. मग आता बुलेटचा मास चेंज होणार का, लाकडाच्या फळीतून पास झाल्यावर नाही.
काय चेंज होणार? वेलोसिटी. मग आपण जर फायनल वेलोसिटी फाइंड केली तर आपण कायनेटिक एनर्जी फाइंड करू शकतो. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय? सगळ्यात पहिले फायनल वेलोसिटी फाइंड करायची. ठीक आहे, मग आपण गिवन लिहून घेऊ. मास ऑफ बुलेट इज 20 ग्राम. मग याला SI मध्ये कन्वर्ट करून घ्या. मग किती येणार आहे? 0.02 kg मास. त्यानंतर वेलोसिटी कोणती आहे? इनिशियल वेलोसिटी u किती आहे? 100 मीटर पर सेकंड. त्यानंतर इट पासेस थ्रू थिकनेस ऑफ वुडन प्लॅंक ऑफ 18 मीटर. म्हणजे डिसेलरेशन होते ना, तर ते 18 मीटर जेव्हा डिस्टन्स क्रॉस करते, थ्रू आउट 18 मीटर डिसेलरेशन होणार. म्हणजे मग आपण डिस्टन्स ट्रॅव्हल किती घेऊ? 18 मीटर घेऊ. किती घेऊ? 18 मीटर. त्यानंतर डिसेलरेशन म्हणजे ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन किती आलं? 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला फाइंड काय करायचंय? फायनली आपल्याला सगळ्यात पहिले फायनल वेलोसिटी फाइंड करावं लागणार, त्यानंतर कायनेटिक एनर्जी फाइंड करावं लागणार. ठीक आहे, बघा. मग आता आपण फायनल वेलोसिटी फाइंड करायसाठी आपल्याला काय करावं लागणार? इक्वेशन ऑफ मोशन यूज करावं लागणार. तर बघा, आपल्याजवळ 3 इक्वेशन आहेत. पहिलं v इज इक्वल्स टू u प्लस at, दुसरं v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as, आणि तिसरं s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. मग आपण पहिले यूज करू शकतो का? त्यात टाइम येतो, टाइम नाही आपल्याजवळ, म्हणून ते डिस्कार्ड करून टाकू आपण. जे थर्ड इक्वेशन आहे त्यात पण टाइम आहे, टाइम नाही आपल्याजवळ, मग आपण ते पण यूज नाही करू शकत. मग आपण कुठले यूज करू? सेकंड इक्वेशन यूज करू. मग सेकंड इक्वेशन इज v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as. कळालं? मग v स्क्वेअर काय? v स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचंय. मायनस u स्क्वेअर. व्हॉट इज u स्क्वेअर? u स्क्वेअर इज 100 चा स्क्वेअर मायनस 2. a किती आहे? ते डिसेलरेशन आहे, म्हणजे आपल्याला त्याला निगेटिव्ह साइन पुट करून इथं यूज करावं लागणार आहे. मग डिसेलरेशन किती आहे? मायनस 100 इंटू डिस्टन्स किती आहे? 18. किती आहे डिस्टन्स? 18. कळालं? मग आता v स्क्वेअर इज इक्वल टू, हे मायनस तर तिकडे घेऊन जाणार, प्लस होऊन जाणार. मग हे किती आलं? 10,000 मायनस, कारण हे मायनसचं साइन आहे आणि पूर्ण मल्टिप्लिकेशन मध्ये. मग हे किती होणार? 36 मल्टिप्लाइड बाय 100 हे 3600. ठीक आहे, मग हे किती आलं? 64,000. सॉरी, हे 36. हा ठीक आहे. मग हे किती आलं? 6400. सॉरी, हा बरोबर आहे. 10,000 मायनस 3600 इज इक्वल्स टू 6400 किंवा 6400. मग v स्क्वेअर इज इक्वल्स टू 6400. आपण जर दोन्हीचा अंडर रूट घेतला, स्क्वेअर रूट घेतला, तर किती येणार? 80. किती आले? v इज इक्वल्स टू 80 मीटर पर सेकंड. मग आता कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. हाफ मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. हाफ मास किती आहे? 0.02 मल्टीप्लाइड बाय 80 स्क्वेअर. 80 इंटू 80. ठीक आहे, मग आता हे किती आलं? 0.01. आता 2 डेसिमल आहेत, मग हे 2 0 कट होतील. मग किती आलं? 8 इंटू 8 64 जूल. किती आलं? 64 जूल. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन, अ कॉपर वायर हॅज लेंथ L. हा पण चांगला क्वेश्चन आहे. अ कॉपर वायर हॅज लेंथ L, म्हणजे कॉपर वायर आहे, त्याचं लेंथ L आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे? B. त्याचं रेजिस्टन्स आहे R. ठीक आहे, जर मग आपण इफ वायर इज स्ट्रेच्ड टू 3 टाइम्स ऑफ इट्स लेंथ, म्हणजे जर आपण त्या वायरला स्ट्रेच केलं, किती स्ट्रेच केलं? 3 टाइम्स ऑफ इट्स लेंथ. त्याची पहिली जी लेंथ होती त्याच्या जर आपण 3 टाइम्स त्याला स्ट्रेच केलं आणि त्याचा क्रॉस सेक्शन जर डिक्रीज टू हाफ, म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शन जो पहिले होता त्याच्या जर अर्ध झाला, तर वायरचं रेजिस्टन्स, स्ट्रेच वायरचं रेजिस्टन्स किती? कळालं? आता जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं असतं रेजिस्टिव्हिटी किती, तर रेजिस्टिव्हिटी सेम, पण काय विचारलंय? रेजिस्टन्स. मग रेजिस्टन्स लेंथ एरियावर डिपेंड करतं, रेजिस्टिव्हिटी करत नाही. रेजिस्टिव्हिटी डिपेंड्स ओनली ऑन मटेरियल. ठीक,
तर मग आपण एक काम करू, दोन कंडिशन बनवू, एक स्ट्रेच करायच्या पहिलीची आणि स्ट्रेच करायच्या नंतरची, बिफोर आणि आफ्टर. मग हा गिवन डाटा आहे. मग बिफोर लेंथ किती होती, एल लेंथ होती, नंतर किती लेंथ झाली, 3L झाली. पहिले एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती होता, बी, नंतर किती झाला, b/2. त्यानंतर रेजिस्टन्स आर, इथलचं रेजिस्टन्स आर डॅश कन्सिडर करू, कारण आपल्याला ते फाइंड करायचंय. ठीक आहे, बघा अजून काही दिलेलं आहे का, नाही. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती रेजिस्टन्सचा, R = ρL/A. आता दोन्ही कॉपर वायर आहेत, म्हणजे दोन्हीचे रो सेम असणार. मग आपण पहिल्या आणि दुसऱ्या कंडिशन साठी फॉर्म्युलेज लिहू. मग पहिल्या कंडिशन साठी काय येणार, ρL/B. दुसऱ्या कंडिशन साठी काय येणार, R' = रो, कारण कॉपर वायर म्हणून रो सेम, मल्टिप्लाइड बाय 3L, कारण लेंथ 3 टाइम्स झाली, आणि डिवायडेड बाय b/2, कारण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिक्रीज बाय हाफ झालं. कळालं, डिक्रीज टू हाफ. मग आपल्याला फाइंड काय करायचंय, R' फाइंड करायचंय ना. मग आपण जर दोन्हीला डिवाइड केलं तर ठीक आहे, आपण दोन्हीला डिवाइड करू. त्याआधी हे सॉल्व्ह करून घेऊ. मग हे 2 वर जाऊन हे किती होणार, रो मल्टिप्लाइड बाय 6L/B. ठीक आहे, मग आता डिवाइड करा. R = ρL/B डिवायडेड बाय R' = ρL/B. सॉरी, किती, 6L/B. कळालं. आता रो कॅन्सल होणार, L पण कॅन्सल होणार आणि B पण कॅन्सल होणार. कळालं. मग हे उरलं काय, R/R' = 1/6. Therefore R' = 6 times of R. कळालं. म्हणजे नवीन वायरचं जो स्ट्रेच झालेला आहे त्या वायरचं रेजिस्टन्स किती आलं, 6R, म्हणजे जो इनिशियल वायर होता त्याचं 6 टाइम्स. ठीक आहे. तर हे होते क्वेश्चन्स. या क्वेश्चन म्हणजे आपण आतापर्यंत जितकं पण फिजिक्स तुम्ही शिकले या कोर्समध्ये, आपण प्रयत्न केला की तुमचं युनिट डायमेन्शन्स कव्हर झाले पाहिजे. मोशन इन 1D मधलं बऱ्यापैकी कव्हर करायचा प्रयत्न केलाय मी, आणि आपण नवीन फिजिकल क्वांटिटी सुद्धा शिकलो. ठीक आहे. तर थोडक्यात रिवाइज करून घेऊ परत एकदा. या लेक्चरमध्ये काय काय बघितलं आपण. सर्वात पहिले पॉवर बघितलं. पॉवरचा सगळ्यात पहिला फॉर्म्युला म्हणजे वर्क डन अपॉन टाइम, आणि दुसरा फोर्स इंटू वेलोसिटी. तर पॉवरचं युनिट काय होतं, वॅट, आणि डायमेन्शनल फॉर्म्युला mL/t-3. त्यानंतर आपण बघितलं इलेक्ट्रिक करंट इज Q/T, म्हणजे फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. त्याचं युनिट काय होतं, एम्पियर होतं. त्यानंतर आपण बघितलं रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय, ρL/A. रो काय, रेझिस्टिव्हिटी, L काय, लेंथ, आणि A काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर रेझिस्टिव्हिटी कशावर डिपेंड करतं, मटेरियल ऑफ सबस्टन्सवर डिपेंड करतं. ठीक आहे. त्यानंतर रेझिस्टन्सचं युनिट काय होतं, काय बघितलं आपण, ओम, आणि रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय होतं, ओम मीटर. त्यानंतर व्होल्टेज, व्हॉट इज व्होल्टेज, व्होल्टेजचा सरळ फॉर्म्युला बघितला आपण, I/R, म्हणजे रेझिस्टन्स इंटू इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. आणि व्होल्टेजचं युनिट काय होतं, व्होल्ट होतं. त्यानंतर आपण बघितलं कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स बघितलं, एक सिरीज बघितलं, पॅरलल बघितलं. सिरीजचा फॉर्म्युला काय होता, डायरेक्टली ऍड करा, R1 + R2 + R3. आणि पॅरललचा काय होता, 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 1/R1 + 1/R2 + 1/R3. ठीक आहे. लक्षात ठेवायचं हे की ते सगळे फ्रॅक्शन ऍड केल्यावर त्यांचा रेसिप्रोकल घ्यायचा, नाहीतर आपण खूप वेळा घेत नाही आणि ते चुकतो, कॉमन मिस्टेक. ठीक आहे. तर आपण हे सगळं शिकलो आणि त्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह केले शेवटी. ठीक आहे. तर तुम्ही आतापर्यंत आपण जितके पण क्वेश्चन बघितले ते सगळे सॉल्व्ह करा, परत रिवाइज करा. होप सो तुम्हाला कळालं असेल, आणि चांगला अभ्यास करत राहा. आपण जवळपास पूर्ण फिजिक्स जे तुम्हाला 11th-12th मध्ये कामी येणार आहे, किंवा जे 9th-10th मध्ये होतं, आपण ते पूर्ण या कोर्समध्ये रिवाइज करून घेण्याचा प्रयत्न केलाय.
आणि होप सो तुम्हाला हा पूर्ण कोर्स कळलेला असेल. तर ठीक आहे, थँक्यू. वी विल एंड हिअर. थँक्यू व्हेरी मच.